हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बीवामसोहॉलिक. आपण लास्ट लेक्चरपर्यंत द्रव्य कंप्लीट केलेलं आहे आणि गुण विज्ञानियम हे सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक असल्यामुळे आपण त्याला 2 लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहे. सो गुणवान द्रव्य, द्रव्याचे ज्ञान आपल्याला त्याच्या गुणावरूनच होते आणि गुण हे SAQ LAQ दोघांमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे लक्ष द्या. निरुक्ती गुण्यते आमंत्रयते लोक अनेन इति गुण, म्हणजे गुण आमंत्रणे या धातूपासून गुण शब्दाची उत्पत्ती झालेली आहे, ज्यामुळे लोक द्रव्याकडे आकर्षित होतात, आमंत्रित होतात. त्या पदार्थाला गुण असं म्हटले जाते. त्यानंतर परिभाषा सांगितली आहे, समवायितु निश्चेष्ट कारणम गुणः. हे इम्पॉर्टंट आहे, हे वायवामध्ये सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते. जो द्रव्यामध्ये समवाय कारणाने राहतो, जो स्वतः चेतनारहित आहे किंवा चेष्टारहित आहे, निर्गुण आहे म्हणजे गुणरहित आहे, त्याला गुण असं म्हणतात. समवायितु निश्चेष्ट कारणम गुणः. त्यानंतर गुणाचे लक्षण सांगितले आहे, जो द्रव्याच्या आश्रयाने राहतो, त्यानंतर जो स्वतः गुणरहित आहे, कर्मरहित आहे आणि गुणत्व जातीने युक्त संयोग विभागाचे अनपेक्ष कारण. तर तुम्हाला लक्षणामध्ये, गुणाच्या लक्षणामध्ये हे काही पॉईंट्स कव्हर करायचे आहे. पहिलं म्हणजे द्रव्याच्या आश्रयाने राहतो, गुणरहित आहे, तिसरं कर्मरहित आहे आणि चौथं संयोग विभागाचे अनपेक्ष कारण आहे. त्यानंतर गुणत्व जातिमत्वम गुणसामान्य लक्षणम किंवा विश्वलक्षण गुणः. हे छोटे छोटे श्लोक्स तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहेत, ज्याचे लक्षण अनेक आहेत आणि भिन्न आहेत, त्यामुळे त्याला विश्वलक्षण म्हटलं गेलेलं आहे. गुण फक्त द्रव्याशी समवाय संबंधाने राहतो, तो कर्म किंवा इतर गुणाशी समवाय संबंधाने राहत नाही. त्यानंतर गुणाची संख्या सांगितली आहे, हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं गेलं गुणवर, तर ते पर्टिक्युलरली एका टॉपिकवर एका गुणावर विचारले जाईल की परादी गुण सांगा, विशेष गुण सांगा, आध्यात्मिक गुण सांगा, किंवा मग संख्याला अनुसरूनच काही विचारले जाईल. तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. वायवामध्ये सुद्धा विचारले जाते की कुणी किती गुणांची संख्या सांगितली आहे. तर वैशेषिकांनी 17 गुण सांगितले आहे, गुणांची संख्या 17 सांगितली आहे. त्यामध्ये 7 ॲड केलं की प्रशस्त पादां यांनी सांगितलेली गुणांची संख्या बनत असते. न्याय आणि तर्कसंग्रहकारांनी 24 गुणांची संख्या सांगितलेली आहे, पण आयुर्वेदात जे मान्य आहे ते चरकोक्त गुणांची संख्या आहे, ती म्हणजे 41. तर चरकोक्त गुण जे आहेत ते 2 याच्यात डिवाईड केले गेले आहेत, आध्यात्मिक आणि आधिभौतिक. आधिभौतिक म्हणजे पंचमहाभूतांशी रिलेटेड किंवा पंचमहाभूतांमुळे जे गुण बनलेले आहेत ते 35 गुण आहेत. त्यांचं फर्दर डिव्हिजन होतो विशेष गुण आणि सामान्य गुणांमध्ये. विशेष गुण म्हणजे सार्थक किंवा वैशेषिक गुण सुद्धा म्हटले जाते. स्वाभाविक गुण जे पंचमहाभूतांचे स्वाभाविक गुण आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध. त्यानंतर सामान्य गुण 30 आहेत, त्यामध्ये 20 गुर्वादी गुण आणि 10 परादी गुण. गुर्वादी गुणांना द्वंद्वज म्हटला जातो किंवा शरीर गुण सुद्धा म्हटले जाते, कारण ते शरीर संबंधित गुण असतात. ते आहेत गुरु, लघु, शीत, उष्ण, स्निग्ध, रुक्ष, मंद, तीक्ष्ण, स्थिर, सर, मृदू, कठीण, विशद, पिच्छिल, श्लक्ष्ण, खर, स्थूल, सूक्ष्म, सांद्र आणि द्रव. परादी गुण सांगितले आहेत 10, ज्याला सिद्धी उपायकृत किंवा चिकित्सोपयोगी गुण सुद्धा म्हणतात, कारण ते चिकित्सेच्या सिद्धीसाठी अतिशय उपयुक्त आहे. ते आहेत परत्व, अपरत्व, युक्ती, संख्या, संयोग, विभाग, पृथकत्व, परिमाण, संस्कार आणि अभ्यास. त्यानंतर आध्यात्मिक गुण सांगितले आहे, हे आत्म्याशी रिलेटेड असल्यामुळे त्याला आध्यात्मिक म्हटले जाते. ते आहेत बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न. जर तुम्ही ह्या 6 गुणांना बघितलं तर हे आपण आत्मलिंगमध्ये सुद्धा वाचलेले आहेत. त्यानंतर आता आपण बघू आध्यात्मिक गुण, ज्याला आत्मगुण सुद्धा म्हटले जाते. ते 6 आहेत, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न. बुद्धी, अध्यावसायो बुद्धी. शब्द प्रयोगाला जो गुण कारणीभूत असतो ते बुद्धी आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट विचार करून करण्यासाठीची जी शक्ती आहे, जो गुण आहे, त्याला बुद्धी म्हणतात. साद्विधा स्मृती अनुभवश्च. बुद्धीचे 2 प्रकार सांगितले आहे, स्मृती आणि अनुभव. स्मृती म्हणजे काय? संस्कारापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला स्मृती म्हणतात, म्हणजे जे आपण एक्सपिरियन्स वाईज हे करतो त्याला स्मृती म्हणतात. आणि अनुभव म्हणजे स्मृतीचा ज्यात संबंध नाही आहे, ज्यामध्ये कुठलीही मेमरी रिक्वायर्ड नाही आहे, जे वर्तमान कालापुरते ज्ञान असते. अनुभवाचे यथार्थ आणि अयथार्थ असे प्रकार पडतात. म्हणजे सगळ्यात अगोदर बुद्धी, बुद्धीचे 2 प्रकार, स्मृती आणि अनुभव, अनुभवचे 2 प्रकार,
यथार्थ आणि अयथार्थ. यथार्थ म्हणजे काय, लॉजिकल, आणि अयथार्थ म्हणजे इलॉजिकल. त्यानंतर सुख, प्रीती सुखम, जेव्हा आत्मा, मन व इंद्रियांचा अर्थाचा सन्निकर्ष होतो तेव्हा इष्टफळ प्राप्त होते. म्हणजे जे आपण एक्सपेक्ट केलं आहे ते आपल्याला मिळते, जे सर्वांना प्रिय असते आणि ज्याची कामना अभिलाषा सगळे करतात, ज्याच्यामुळे सुख उपभोगू शकू किंवा ज्याच्यामुळे आपल्याला सुख मिळेल, आपण अशाच गोष्टींची अभिलाषा करतो, इच्छा करत असतो. धर्मजन्य कर्माचे फळ पुण्य असते आणि अधर्मजन्य कर्माचे फळ पाप असते. त्या पुण्याचे फळ म्हणजे सुख आहे. त्यानंतर दुःख सांगितलं आहे, अप्रीती दुःखम. जसं की म्हटलं आहे, धर्मजन्य कर्माचे फळ पुण्य आणि पुण्याचे फळ सुख असते, त्याप्रमाणे अधर्मजन्य जे कर्म असते ते पाप आहे आणि पापाचे फळ म्हणजे संवेदना. म्हणजे जर तुम्ही धर्माला अनुसरून कुठलं कार्य करत आहात तर त्याच्यामुळे तुम्हाला पुण्य लाभेल, आणि जर तुम्हाला पुण्य मिळत आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला सुखाची उपलब्धी होईल. पण जर तुम्ही धर्माला अनुसरून कुठलंही कार्य करत नाही आहे ते पाप असते, आणि पापांचे जर फळ असते त्याला संवेदना, त्याच्यामुळे संवेदना म्हणजे पीडा उत्पन्न होते. त्यानंतर इच्छा, इच्छा अभिलाषा. कोणत्याही प्रकारच्या अभिलाषेला इच्छा म्हटलं जाते. अप्राप्त विषयांची प्राप्ती म्हणजे इच्छा, म्हणजे ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही आहे त्याबद्दलची अभिलाषा असणे, मनात इच्छा असणे. सुखाची कामना म्हणजे फलेच्छा. सुखप्राप्तीसाठी उपाय किंवा कामना म्हणजे उपायेच्छा. म्हणजे जर तुम्ही फक्त सुखाची प्राप्तीची इच्छा करत आहे, सुखप्राप्तीची, तर त्याला फलेच्छा म्हणतात. पण तुम्ही त्याच्यासाठी काही कार्य करत आहे त्याला उपायेच्छा म्हणतात. आणि निर्माण करण्याची इच्छा म्हणजे चिकीर्षा. हे वायवामध्ये विचारले जाऊ शकते की निर्माण करण्याच्या इच्छेला काय म्हणतात, चिकीर्षा, आणि नाश करण्याच्या इच्छेला जिहीर्षा म्हणतात. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने पण विचारले जाऊ शकते. त्यानंतर द्वेष, क्रोधोद्वेष. ज्या गुणामुळे आपल्याला राग आल्याप्रमाणे, चिडल्याप्रमाणे वाटते त्याला द्वेष म्हणतात. शरीराच्या व मनाच्या दाह झाल्याप्रमाणे वाटते, इच्छेच्या विरुद्ध जी गोष्ट होते किंवा अप्रीती लक्षणाने जे गुणयुक्त आहे त्याला द्वेष म्हटले जाते. त्यानंतर प्रयत्न, कृती ही प्रयत्न. पदार्थाच्या प्राप्तीसाठी, कर्म करण्यासाठी उत्पन्न होणारी प्रेरणा म्हणजे प्रयत्न आहे. म्हणजे ज्या गोष्टीबद्दल आपण इच्छा बाळगत आहोत त्याबद्दल कुठली तरी कृती करणे, त्यासाठी मनाला प्रेरित करणे म्हणजे प्रेरणा. प्रयत्न हे आत्मगुण आहे, जीवनपूर्वक, इच्छा द्वेषपूर्वक. त्यानंतर आपण जे आध्यात्मिक गुण बघितले आहे त्याची आयुर्वेदात काय उपयोगिता आहे, तर पहिलं आहे सदाचार पालन. सदाचार पालन केल्याने मनुष्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतो. त्यानंतर रोगाच्या 3 कारणांमध्ये असात्मेंद्रिय अर्थसंयोग, प्रज्ञापरद आणि परिणामाचा समावेश केलेला आहे. निरोगी राहण्यासाठी पथ्यकर आहाराची इच्छा बाळगणे आणि अपथ्यकर आहाराप्रती द्वेष असणे हे इम्पॉर्टंट आहे. जीवन जगण्यासाठी योग्य इच्छा असली पाहिजे. दोषांना जर तुम्हाला साम्यावस्थेत आणायचं आहे, स्वस्थ टिकविण्यासाठी, त्यासाठी दोष वृद्धिकर भावांचा द्वेष उत्पन्न झाला पाहिजे. आणि जेव्हा एखाद्या दोषाची वृद्धी होत आहे तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला त्याच्या समान गुणाच्या द्रव्याचा प्रतिद्वेष वाटू लागतो. आरोग्य टिकविण्यासाठी प्रत्येकाला सर्वोपरी योग्य प्रयत्न केले पाहिजे. तर बुद्धी, इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख ह्या सगळ्यांचा जेवढं काही यूज आपण आयुर्वेदामध्ये आतापर्यंत बघितलं आहे ते तुम्ही सगळं आयुर्वेदिक उपयोगितामध्ये लिहू शकता. त्यानंतर सार्थगुण. सार्थगुण यालाच काय म्हटलेलं आहे, विशेष गुण. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्यांचा समावेश होतो आणि त्यामुळे याला वैशेषिक गुणसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर शब्द, श्रोत ग्राह्य गुण शब्द. श्रवणेंद्रियांना जो गुण कळतो त्याला शब्द म्हणतात. हा केवळ आकाशात आढळतो, हा गुण केवळ आकाशातच आढळतो. शब्दाचे 2 प्रकार आहेत, ध्वन्यात्मक आणि वर्णनात्मक. म्हणजे जे ध्वनीमुळे उत्पन्न होते ते ध्वन्यात्मक आणि जे उच्चारण केल्यामुळे उत्पन्न होते ते वर्णनात्मक. त्यानंतर स्पर्श, त्वगिंद्रिय मात्र ग्राह्य गुण स्पर्श. जे स्पर्शनेंद्रियाला ग्राह्य गुण असते त्याला स्पर्श म्हणतात. त्याचे 3 प्रकार आहेत, शीत, उष्ण आणि अनुष्ण शीत. हे आपण द्रव्यामध्ये बघितलेलं आहे की शीतस्पर्श हे अपाकज असेल तर जल द्रव्यामध्ये आढळते. जर स्पर्श उष्ण अपाकज असेल तर ते तेजमध्ये आढळते आणि अनुष्ण शीत पाकज असेल तर ते पृथ्वीमध्ये आढळते. त्यानंतर रूप, तत्र रूपम चक्षुग्राह्यम. पृथ्वी, जल आणि तेज हा गुण
म्हणजे पृथ्वी महाभूत, जल महाभूत आणि तेज महाभूतामध्ये रूप हा गुण आढळतो. पृथ्वीमध्ये पाकज परमाणु रूप आहे, तेज आणि जलामध्ये अपाकज आहे. आपण आत्ताच बघितलं की अपाकज हे जल आणि तेज दोघांमध्ये असते. जर स्पर्श शीत असेल तर जलामध्ये आणि उष्ण स्पर्श असेल तर तेजामध्ये. पण त्याचं रूप कसं आहे? अपाकज आहे, नित्य आहे. त्यामध्ये सुद्धा तेजाचे भास्वर शुक्ल, भास्वर म्हणजे चकाकणारे, चमकणारे, भास्वर शुक्ल आणि जलाचे अभास्वर शुक्ल असे रूप आहे. पृथ्वीमध्ये 7 प्रकारचे रूप आहे. शुक्ल, नील, पीत, रक्त, हरित, मिश्रित आणि कपिश. कपिश म्हणजे ऑरेंज, नील निळं, पीत येलो, रक्त रेड, हरित ग्रीन, मिश्रित म्हणजे सगळ्यांचं कॉम्बिनेशन आणि शुक्ल म्हणजे ब्लॅक. त्यानंतर रसनाग्राह्य. रसनेंद्रियाला जो गुण ग्राह्य असतो त्याला रस म्हणतात. रस 6 आहेत आपल्याला माहिती आहे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. त्यामध्ये जलात केवळ मधुर रस असतो. पार्थिव द्रव्यामध्ये 6ही रस असतात. षडरस हे जीवनासाठी पुष्टी करणारे, बल देणारे आणि आरोग्य प्रदान करणारे आहे. रसाचे गुण अपाकज, अनित्य आणि बदलणारा आहे. त्यानंतर गंध. घ्राणग्राह्यो गुणो गंध. घ्राणेंद्रियाद्वारा जो गुण ग्राह्य असतो त्याला गंध म्हणतात. गंधाचे 2 प्रकार, सुरभी, असुरभी. सुरभी म्हणजे सुगंध आणि असुरभी म्हणजे दुर्गंध. केवळ पृथ्वी महाभूताच्या ठिकाणी गंधगुण आढळतो. पार्थिव द्रव्यमध्ये पाकज, अनित्य असं स्वरूपाचं असते. त्यानंतर आपण जे आता विशेष गुण बघितले आहे त्यांची आयुर्वेदात उपयोगिता काय आहे? रोग व रोगी परीक्षेमध्ये शब्दादी गुणांचं ज्ञान चिकित्सेसाठी आवश्यक. शब्दगुण आपण हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी बघितलेल्या आहेत. तर जेव्हा आपण रोग परीक्षा करतो किंवा रोगीची परीक्षा करतो, रोगी परीक्षेसाठी 3 आपण बघितले आहेत. स्पर्शन, शब्द. त्यामध्ये जर एखाद्या ऑर्गनला आपण परकशन केल्याने जो आवाज येत असतो किंवा स्टेथोस्कोप लावून जे आवाज येत असतो ते शब्द चिकित्सेमध्ये मोडल्या जाते. त्यानंतर रोगोत्पत्तीच्या असात्मेंद्रियार्थ संयोगामध्ये अर्थाचे अतियोग, हीनयोग आणि मिथ्यायोग होणे. रोगोत्पत्तीचे आपण 3 कारण बघितले आहे. प्रज्ञापराध, असात्मेंद्रियार्थ संयोग आणि तिसरं म्हणजे कालपरिणाम. तर त्यामध्ये असात्मेंद्रियार्थ संयोग, जेव्हा एखाद्या इंद्रियाचा त्याच्या विषयाशी अतियोग होतो, हीनयोग होतो किंवा मिथ्यायोग होतो, त्याच्यामुळे सुद्धा रोगाची उत्पत्ती होते. त्यानंतर आयुर्वेद प्रयोजन. स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम, आतुरस्य विकार प्रशमन. ह्या गोष्टीसाठी सार्थगुण अत्यंत उपयोगी पडतात. त्यानंतर स्वस्थ वृत्तविषयक, ऋतूनुसार जर आहार घ्यायचे आहे तर कोणत्या ऋतूमध्ये कुठल्या रसप्रधान आहार घेतला पाहिजे हे आपल्याला कळते. त्यानंतर वयोमानानुसार रोगाच्या चिकित्सेत रोगाच्या मनानुकूल औषधकल्प सेवन करणे. म्हणजे जर ते लहान वयाचे बालक असतील तर त्यांना मधुर रसात्मक औषधी दिले जाते. ह्यामध्ये रसाचा इम्पॉर्टन्स आहे. आतुर परीक्षेत अवयवांपासून विकृत शब्द ऐकण्यास मिळतात. म्हणजे जेव्हा आपण तेच रोगी परीक्षा करतो तेव्हा त्यांचं कुठल्या ऑर्गनमधून जर आवाज येत असेल विकृत आवाज, तर त्याच्यामुळे आपण ते डायग्नोस करू शकतो. ज्वर व शोथात स्पर्शाद्वारे निदान केले जाते. फीवर आणि एडिमामध्ये जेव्हा आपण स्पर्श करतो बॉडीला तेव्हा ते डायग्नोस केले जाऊ शकते. त्यामुळे स्पर्श गुणाचा यूज होतो. प्रमेह रोगामध्ये मूत्राची मधुरतेची परीक्षा केली जाते. अशा प्रकारे आपण विशेष गुण आणि आध्यात्मिक गुण कंप्लीट केलेला आहे. गुरुवादी गुण आणि परादी गुण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.